ना मध्यस्थ म्हणजे काय? दोघांमध्ये समेट करणारा. हालेलुया. आता आपल्याला काय म्हणून प्रभूनं बोलावलंय? प्रार्थना करण्यासाठी. मग आपण प्रार्थना करतो म्हणजे नक्की काय करतो? कोणासाठी करतो? जे देवाच्या विरुद्ध आहेत त्यांच्यासाठी आपण देवाजवळ मध्यस्थी करतो, म्हणजे प्रार्थना करतो. प्रार्थनेमध्ये भरपूर विषय आहेत. एक आहे स्तुती आराधना ना, एक आहे ध्यान करणं, एक आहे प्रभूचं ऐकणं, ती पण प्रार्थनाच आहे. आत्म्यामध्ये प्रार्थना करणं, धन्यवाद देणं. आणि एक दुसरी प्रकारची प्रार्थना आहे ती म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना. कोणती? मध्यस्थीची प्रार्थना. जिवंतांसाठी करतो देवाकडे ती प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना. कोणी कोणासाठी करायची? जिवंत लोकांसाठी देवाकडे करायची ती प्रार्थना, ती मध्यस्थीची प्रार्थना. मेलेले जिवंतासाठी प्रार्थना करू शकत आणि जिवंत मेलेल्यांसाठी प्रार्थना करू शकत नाही. समजतं का? जिवंत मेलेल्यांसाठी प्रार्थना करू शकत नाही. मग तुम्ही 12वं करा, 13वं करा, 15वं करा, काहीही करा, कावळ्यांना द्या, कुत्र्यांना द्या, काहीच होणार नाही. होईल नाही. आणि मेलेले जिवंतासाठी प्रार्थना करू शकत, मर्या करू शकेल का? संत करू शकतील का? नाही, ते मेलेले आहेत. मग ते आमच्यासाठी काय प्रार्थना करणार? देवानं मध्यस्थीसाठी कोणाला नेमलेलं आहे? याजकांना. कोण आहेत याजक? याजक कोण? तुम्ही पवित्र याजक गण वर्ग नाही का? आहे ना वचन. तुम्ही याजक कोण आहेत? सांगा. मी याजक आहे. प्रभूच्या आणि लोकांच्या मध्ये मला उभं केलेलं आहे. आपली जबाबदारी ओळखा. आपण साधी सुध लोक नाही, निवडलेले वंश. निवडलेला वंश. वाचायचं वचन 1 पेत्र 2 अध्याय. आपण कोण आहे ते ओळखू आणि आपलं काम काय आहे ते ओळखू आणि प्रभू त्या मध्यस्थीबद्दल काय सांगतो ते आपण ऐकू. पहिला पेत्र 2 अध्याय वचन 9 मी वाचतो. पान 1668. पहिला पेत्र 2 अध्याय वचन 9. तुम्ही तर निवडलेला वंश. कोण? निवडलेला वंश. आपल्याला लोकांमधून वेगळं केलेलं आहे. आपण लोकांसारखे नाही. आपल्याला देवानं वेगळं केलं. राजकीय याजक वर्ग. कोण? आपण कोण आहोत? राजकीय राजाचे याजक लोक. म्हणजे देवाकडे जाण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. याजकपणाचा. कोणाचा? याजकपणाचा. तुम्ही सर्व याजक आहात. त्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात आपण सर्व प्रार्थना करू शकतो की नाही? हो. पवित्र राष्ट्र मोलाने मिळवलेले लोक आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलवले आहे त्याचे सद्गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. जसा त्यानं आमचा देवाशी समेट केला. ख्रिस्तानं वधस्तंभावरती काय केलं? आम्ही वैरी होतो, पापी होतो, दुर्बळ होतो, नाशास नेमलेले होतो, देवाचा क्रोध आमच्यावरती होता. त्यानं वधस्तंभाच्या द्वारे आमचा देवाशी समेट केला. आमची मैत्री जोडली, आमचं नातं जोडलं. त्यानं म्हटलं, हे बापा त्यांना क्षमा कर, त्यांना काय करतात त्यांना कळत. केली ना मध्यस्थी? केली ना? ऐकली गेली का? मग त्यामुळेच तर आपण आहो की नाही? तो मध्यस्थी करण्यास सर्वदा जिवंत राहतो. मेलेले जिवंतासाठी मध्यस्थी करू शकतात का?
पण आमचा ख्रिस्त मेलेला आहे का? जिवंत आहे. तो मध्यस्थी करण्यासाठी सर्वदा याजक म्हणून जिवंत राहतो. हालेलुया. आजही तो आम्हासाठी मध्यस्थी करत आहे. आमेन. जुन्या करारामध्ये सुद्धा मध्यस्थाबद्दल आपण ऐकतो. आणि देव ह्या जगामध्ये अशा लोकांना शोधतो जो त्याच्यामध्ये आणि लोकांच्या मध्ये उभा राहील. आज तयार व्हात, आपण उभे राहण्याची तयारी करायची. हालेलुया. प्रार्थना म्हणजे नुसतं सोपस्कार नाही आहे. सकाळी 10 मिनटं आमेन, चालला माझ्या घरी, चालला माझ्या कामाला, नाही. किंवा वाटेल तेव्हा नाही, असं नाही आहे. प्रार्थनेला महत्त्व आहे, कारण ती तुम्ही देवाशी करता, राजांच्या राजाशी आणि ह्या विश्वाच्या निर्माणकर्त्याशी करता. हालेलुया. ती सोपं नाही आहे. त्या भेगीमध्ये उभं राहावं लागेल. आणि देव शोधत आहे की माझ्यामध्ये आणि लोकांमध्ये कोण उभा राहील. वचन वाचू आपण. यहेजकेल 22वा अध्याय वचन 30. यहेजकेल 22वा अध्याय वचन 30. आज मीच वाचतो कारण आपल्याकडे भरपूर वचनं आहेत आणि लवकर संपूया. यहेजकेल 22वा अध्याय वचन 30, पान क्रमांक 1017. काय लिहिले बघा. तर मी या देशाचा नाश करू नये म्हणून ज्याने तटाची भिंत बांधावी आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभे राहावे, अशा माणसाला मी त्यांच्यामध्ये शोधले, परंतु मला असा कोणी सापडला नाही. काय म्हणतो देव? मी या देशाचा नाश करू नये म्हणून ज्याने तटाची भिंत बांधावी, त्या लोकांना संरक्षण द्यावं जे देवाचे वैरी आहेत. शत्रूंसाठी प्रार्थना करायला लिहिलंय ना. काय करायला सांगितलं शत्रूंसाठी? त्यांना आशीर्वाद द्या, त्यांच्यासाठी त्यांचे बरे करा. 3 गोष्टी सांगितल्या शत्रूसाठी करायला ना प्रभूनं. कोणकोणत्या माहीत आहेत का? त्यांचे बरे करा, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी. कोणासाठी? शत्रूंसाठी. म्हणजे तुमच्या शत्रूंना, आपले जे लोक आपल्याला वाटतात आपले शत्रू आहेत, त्यांना संरक्षण द्या. देऊ का? की जाऊ दे, मेला ते मरू दे ना, आपल्याला काय करायचं आहे? हां, अरे पण आपल्यासाठी पण कोणीतरी केली ना रे. आपण पण शत्रू होतो की नाही? देवाला आवडत होतो का? देवाचे शत्रू होतो की नाही? पण कोणीतरी केली ना रे प्रार्थना. मग तीच गोष्ट आपल्याला दुसऱ्यांसाठी करायची. हालेलुया. आणि देव कोणाला शोधत आहे? जो त्या तटाची भिंत बांधेल, त्या लोकांना संरक्षण देईल आपल्या प्रार्थनेचं. भलेही ते चुकीचं करत असोत, भलेही ते शत्रू असोत, भलेही ते पापी असोत, परंतु त्यांना संरक्षण देतो. प्रभू नको, तुझा क्रोध आवरून धर. हालेलुया. आणि देशासाठी माझ्यासमोर खिंडारात उभे राहावे. कुणासाठी? देशासाठी. किती आहेत देशात लोक? किती आहे लोकसंख्या आपल्या भारताची? बोला. 1 लाख? 1,40,00,000. बाप रे, किती लोक असतील? मग एवढ्या लोकांसाठी देव कोणाला शोधतो? किती माणसांना शोधतोय? किती माणसांना शोधतोय? बघा, जबाबदारी आपल्यावरती. अशा मनुष्याला, एका माणसाला मी शोधतोय, परंतु असा मला कोणी सापडला नाही. देवाचा खेद, देवाचं दुःख आपण जाणतो का? 140 कोटी लोक. देव म्हणतो मला एक पण नाही मिळत. शोधतोय, 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 शोधतोय. हे सगळे मागण्यासाठी येतात. हे दुसऱ्यांसाठी नाही मागत, हे स्वतःसाठी मागण्यासाठी येतात. कोण दुसऱ्यासाठी मागेल? कोण दुसऱ्यासाठी मागेल? शोधतोय देव.
आपण सापडू, की आपण आज सापडण्याजोगं व्हावं म्हणून तयारी करू? नाही तर आपलं इथे येणं जाणं होईल, आपला उद्देश आपल्याला साध्य करता येणार नाही. खूप गोष्टी अडलेल्या आहेत, आपल्याला प्रार्थनेनं मिळवायच्या आहेत. प्रत्येकाला बंधनं आहेत, आपल्या गावाला बंधनं आहेत, आपल्या कुटुंबात बंधनं आहेत, आपल्या शेजाऱ्याची बंधनं आहेत, आपल्या गावाची बंधनं आहेत. प्रार्थना कशी सुरू करायची? आपल्या कुटुंबापासून. प्रभू, माझं कुटुंब वाचव. हालेलुया. योबानं काय केलं? योबानं काय केलं? आपल्या मुलांसाठी तो यज्ञ देत असे ना, वाचलंय ना? कारण कदाचित तो म्हणाला, माझ्या मुलांनी यहोवाविरुद्ध पाप केलं असेल. कदाचित, मला नाही माहिती, ते करत असतील आणि मला माहीत नाही, पण मी त्यांच्यासाठी अर्पण करीन, मी यहोवाजवळ विनंती करीन, त्यांना क्षमा कर. असा होता योब. त्यानं कुटुंबापासून सुरू केलं. हालेलुया. मग आपल्या शेजाऱ्यांना सुरू करायचं. आपल्या शेजाऱ्यांची नावं माहिती आहेत ना, आपण करतो त्यांच्यासाठी प्रार्थना. नावं घेऊन करा. प्रभू त्याला वाचव, प्रभू त्याला वाचव. शत्रूंसाठी करा. आपण शत्रूंसाठी नाही करत, मरू दे ना, जाऊ दे ना, त्यानं माझं हे केलं, त्याने मला हे बोललं, करतो. देव शोधत आहे. देव काय करत आहे? शोधत आहे. किती माणसाला? एक. म्हणजे एक माणूस पूर्ण देश वाचवू शकतो. मग तुम्ही किती आहात? आपण किती आहोत? आपण काय वाचवू शकू? तलासरी नाही वाचवता येणार आपल्याला. हालेलुया. मोठी गोष्ट आहे देवासाठी तलासरी वाचवणं किंवा आम्हासाठी वसई वाचवणं नाही. एक माणूस. हालेलुया. पण किंमत मोजावी लागेल, साधं नाही आहे. किंमत मोजायला तयार आहात? रोज मरावं लागेल. सोपं नाही. हालेलुया. देव एका माणसाला शोधत आहे. बघा एक दुसरं वचन म्हणून, दुसरा इतिहास 16वा अध्याय वचन 19. दुसरा इतिहास 16वा अध्याय वचन 19 वचन 9. पान 778. बघा देव कुणाला शोधत आहे. पान 778 वचन 9. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे, म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. यहोवाचे डोळे कुठे फिरतात? येथून तेथून पृथ्वीमध्ये धावत फिरतात. कशासाठी? की त्याला असा एक माणूस सापडावा जो त्याच्यामध्ये आणि लोकांच्या मध्ये उभा राहील. हालेलुया. बघा आपली जबाबदारी. आपण साधीसुधी माणसं नाही आहे. देवाने आपल्यावरती आशा ठेवलेली आहे. काय ठेवले? आशा. असं कोण आहे हो आपल्यावरती आशा ठेवते एवढा मोठा देव? आपण त्याच्या पात्रतेस उतरायला पाहिजे की नाही? हालेलुया. आपल्याला आमदाराने आपल्यावरती काय आशा ठेवली तर काय करू आपण? आमदाराने आपल्याकडे 1000 रुपये मागितले, आशा ठेवले 1000 रुपयाची, देऊ की नाही? हां, देऊ ना. मग देवाने आपल्याकडे एवढी आशा ठेवली आहे की मला पूर्ण हृदय दे. ज्याचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, म्हणजे त्याचे हृदय त्याच्याकडे लागलेलं आहे, त्याचे इमानदार आहे, तो विश्वासू आहे, त्याच्या हृदयात कपट नाही, अशा मनुष्याला देव शोधत आहे. इकडून तिकडून, इकडून तिकडून, आणि त्याला कोणी सापडत नाही आहे. तो म्हणतो मला कोणी सापडला नाही. आपण सापडू की नाही? पण किंमत मोजावी लागेल.
हालेलुया. मला काय मिळेल, मला काय मिळेल, देवापासून मला काय मिळेल. त्यापेक्षा वरती जायचं आहे. देवाला माझ्यापासून काय मिळेल? माझा वेळ मिळेल का? माझी सकाळची झोप मिळेल का? मी उठेल का लवकर? हालेलुया. माझे अश्रू मिळतील काय? देवाला माझे अश्रू मिळतील काय? खिंडारात उभे राहून काय करायचं आहे? अश्रू गाळायचेत लोकांसाठी. हालेलुया. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या शेजाऱ्यासाठी, आपल्या गावासाठी, या तलासरीसाठी. इर्मया 9वा अध्याय वचन 1 आणि 2. इर्मया म्हणतो, माझे डोके, माझे मस्तक जले असते, जलांनी भरलेलं असतं, आणि माझे डोळे नद्या असत्या तर किती बरं झालं असतं. इर्मया 9 1 वचन 1, पान क्रमांक 915. काय पाहिजे देवाला? आपलं हृदय पूर्ण पाहिजे आणि डोळे भरलेले पाहिजेत. प्रभू अश्रू कधीच ओलांडून जात नाही. बघा, तुम्ही जेव्हा रडून प्रार्थना करता ना इतरांसाठी, ती ऐकली जातेच. जाते की नाही? अनुभव घेतलाय का? सुखी सुखी प्रार्थना नाही, सुक्या डोळ्यांची नाही. भले तुमच्या मुखात शब्द नसतील, पण डोळ्यात अश्रू असतील, देव ऐकतो. कारण पवित्र आत्मात आपल्याला प्रार्थना कशी करावी ठाऊक नाही, तर अनिर्वाच्य कणण्याने आपल्यासाठी मध्यस्थी करतो, आपल्या मधुर इतरांसाठी मध्यस्थी करतो. आहा, मी आपल्या लोकांच्या कन्येच्या वधलेल्यांसाठी अहोरात्र रडावे. हे वधलेले आहेत की नाही? नाशात आहेत की नाही? देवाचा क्रोध त्यांच्यावरती आहे, म्हणून मी अहोरात्र रडावे. रडतो का हो आपण? नाही ना? आपले डोळे सुकलेले आहेत. आमेन. चालेल नाही वचन? कठीण आहे ना? कठीण आहे हो. आपल्याला वाढायचं आहे. दूध पिऊन बस झालं, आता मटण खाऊ. हे मटण आहे जो त्याच्या आणि लोकांच्या मध्ये उभा राहील, आणि त्याच्यासाठी सर्व सोडावं लागेल. आपल्याला किंमत मोजावी लागेल. मी आपल्या लोकांच्या कन्येच्या वधलेल्यांसाठी अहोरात्र रडावे, म्हणून माझे मस्तक जले असते आणि माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते. इर्मया रडतोय लोकांसाठी, म्हणतोय मी आणखी रडेन. त्यांनी मला लाथा मारल्या, त्यांनी मला तुरुंगात टाकलं, त्यांनी मला वाईट बोललं, त्यांनी माझ्यावर थुंकले, पण मी त्यांच्यासाठी रडेन. मला आणखी रडू दे. हे आहे भविष्यवाद्याचं हृदय, हे आहे मध्यस्थाचं हृदय. मागूयास प्रभूकडे, प्रभू मला रडणारे डोळे दे, मला पूर्ण हृदय दे. पूर्ण हृदय म्हणजे प्रभूसाठी इमानदार. प्रभूने जी गोष्ट मागितली ती मागे ठेवणार नाही, मी देईन. घे प्रभू. हालेलुया. किंमत मोजावी लागेल. आपली वेळ, आपली झोप, विशेषतः सकाळी. कधी? सकाळी भल्या पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी तू आपल्या आतल्या खोलीत जा, आपले दार बंद कर, गुप्तामध्ये जा आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. जो तुला गुप्तात पाहतो तुला लोकांमध्ये प्रतिफळ देईल. हालेलुया. कधी जायचे? सकाळी. मोशे कधी जात होता देवासमोर? नाही माहीत? तो देव त्याच्याशी तोंडोतोंड बोलत होता मोशेशी ना? का? मोशेने किंमत मोजलेली. किंमत मोजलेली. बघा काय किंमत मोजलेली.
इब्रिकरास पत्र 11वा अध्याय 24 ते 27 आपण वाचू. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय 24 पासून पान क्रमांक 1458. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय वचन 24 ते 27. विश्वासाने मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकारले. त्याने काय नाकारलं? पद, मान, सन्मान. फारोच्या मुलीचा मुलगा म्हणजे तो फारो होऊ शकत होता. पुढलं पद त्याचं होतं. वचन 25. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत केले, निवडले. किंमत मोजावी लागेल. देवासमोर उभं राहण्यासाठी किंमत मोजावी लागेल. आणि अशा माणसाला प्रभू शोधत आहे. कोण माझ्यासाठी पद सोडेल, आपलं गर्व सोडेल. पद म्हणजे काय? गर्व, अहंकार, देहाची हाव, डोळ्याची हाव, संसाराची फुशारकी. मी याव केलं, मी त्याव केलं. रिकामा हो आणि प्रभूकडे ये, गुडघ्यावर ये. हालेलुया. पद सोडावं लागेल. बघा जमेल का? पापाचे क्षणिक सुख भोगणे. पाप काय देतं? क्षणिक सुख, डोळ्याची हाव, देहाची हाव. बरं वाटलं केलं, मोबाईल बघितला मस्त, चाललंय, कोण बघतंय मला? काय पापाचे डोळ्याची हाव भरते का कधी? नाही. आज सैतानानं बऱ्याच लोकांना, विश्वासणाऱ्यांना मोबाईलमध्ये तर वाईट गोष्टीमध्ये अडकून ठेवलेलं आहे. मोबाईल बघणं वाईट नाही, पण काय बघता ते आपल्याला ठरवावं लागेल. हात आपला आहे ना, असं फिरतो की नाही? काय बघायचं ते आपल्या हातात आहे. देव बघतो, जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर जे पापाचा निषेध करतात, द्वेष करतात, अन्यायाचा द्वेष करतात, त्यांच्याबरोबर दुःख भोगणे हे त्याने अधिक पसंत केले. असू दे, मी माझ्या लोकांबरोबर दुःख भोगीन, पण पाप नाही करणार, कारण मी देवाच्या समोर उभा राहतो आणि तो पवित्र आहे. हालेलुया. तो प्रीती आहे माहीत आहे, पण तो पवित्र आहे. तो अन्यायाचा द्वेष करतो. वचन 26. मिस्रातल्या द्रव्यनिधींपेक्षा ख्रिस्तासाठी निंदा ही अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले. धनाचा द्वेष केला. किती असो धन, गर्व नको. देवानं दिलं, देवानं नेलं, देवाचे नाव धन्यवादित असो. करू शकतो का? 3 गोष्टी सोडल्या ना मोशेने. मग देव त्याच्याशी तोंडोतोंड कसा बोलला? किंमत मोजावी लागेल. कधी? सकाळी. आमेन. आणि श्रमाबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. त्याने काय श्रम केले हे सर्व सोडलं आणि याबद्दल त्याला वतन मिळालं. काय वतन मिळालं? धनदौलत, देवाची समक्षता. माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. देव त्याच्याशी तोंड बोलत होता. हे त्याचं वतन होतं. आपलं वतन काय आहे? माझी इतकी शेतं आहेत, माझ्या इतकं सोनं आहे, माझं इतकं आहे, माझं तितकं आहे. सगळं धुळीस मिळेल. पण जो देवाची समक्षता ज्याला मिळाली तो सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. आमेन.
आणि विश्वासाने त्याने राजाच्या क्रोधाला न भीता मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. आपण पाहतो का हो देवाला? मोशेने बघा, जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा, म्हणजे देव माझ्या बरोबर आहे ह्या जाणीवेने तो चालला, की मी काहीही करतो तो बघतो, माझे गुप्तातले विचार त्याला ठाऊक आहेत, मी काही विचार करतो हेही त्याला ठाऊक आहेत, वाईट करतो चांगले करतो तो पारखतो, तो माझे हृदय पारखतो की माझ्या हृदयात काय चाललं आहे, आणि तो मला प्रतिफळ त्याप्रमाणे देतो. जर मी देवाला ध्यानात धरून चाललो, तो माझ्या बरोबर आहे, तर त्याचं प्रतिफळ मला मिळेलच मिळेल, आणि मी देवाच्या समोर लोकांसाठी उभा राहीन. किंमत मोजावी लागेल, नाहीतर आपलं येणं येणं आणि जाणं जाणं होईल. वाढायचंय, करावं लागेल. ह्या देशासाठी कोण उभं राहील? महाराष्ट्रासाठी कोण उभं राहील? तलासरीसाठी कोण उभं राहील? देवानं कोणाला निवडलं? देवानं कोणावर आशा ठेवली? सांगा, माझ्यावर. प्रभू म्हणतो, माझ्यासाठी कोण जाईल? यशायामध्ये काय लिहिलंय? माझ्यासाठी कोण जाईल? यशाया म्हणाला, मी आहे, मी जाईन, मला पाठव. आपण आज सांगू, प्रभू मी आहे, मी उभा राहीन, मला वापर. हालेलुया. अब्राहमबद्दल काय लिहिलंय बघा. अब्राहम पण देवाशी बोलत होता ना. अब्राहम देवाच्या संगती चालला ना. बघा अब्राहम काय करतो. अब्राहम जेनेसिस, आपलं उत्पत्ती 18वा अध्याय, वचन 17. उत्पत्ती प्रारंभ 17वा अध्याय प्रारंभ 18वा अध्याय वचन 17, पान 22. यहोवा म्हणाला, मी जे करणार ते मी अब्राहमापासून लपवू काय? काय प्रभू जे करणार आहे ते आपल्यापासून लपवेल का, जर आपण त्याच्या संगतीनं चाललो तर? मी जे करणार आहे, काय करणार होता देव? सदोमाचा नाश करणार होता. अग्नीचा वर्षाव करून सर्व माणसांना, सर्व गुराढोरांना मारणार होता. आणि तो बोलला, मी हे करणार आहे ते मी अब्राहमापासून लपवू काय? का? वचन 22 पासून आपण वाचू. मग ते पुरुष तेथून वळून सदोमाकडे गेले, पण अब्राहम तसाच यहोवाच्या समोर उभा राहिला. कुठे उभा राहिला? कशासाठी? देवासमोर कशासाठी उभा राहिला पाहिजे? मध्यस्थीसाठी. आणि अब्राहम जवळ येऊन म्हणाला. कुणाच्या जवळ आला तो? देवाच्या. कुठे जायला लागेल मध्यस्थीसाठी? प्रभूच्या जवळ, त्याच्या पायाशी जावं लागेल. तू दुष्टांबरोबर न्यायीचाही नाश करशील काय? अब्राहम देवाशी झगडतो. मध्यस्थाचं काम काय आहे? देवाशी नाही, एवढं नाही, एवढं दे, एवढं नाही, एवढे पाहिजे मला, एवढे पाहिजेत, यांना वाचव. तू असं कसं करशील? तू असं नाही करणार, तू असं नाही करू शकत, नको. देवाला जर क्रोधासाठी थांबवायचं असेल तर काय करावं लागेल देवाला? प्रभू नको, थांबव, नाश नको करूस, वाट बघ. तू मंद क्रोध आहेस, तू प्रेम दयाळू आहेस,
तू मंद क्रोध आहेस, धीराने रागवणारा आहेस. थांब जरा, थांब, वाट बघ, थांब ना, थांब ना, नको ना, आता नको ना, थांब ना जरा. हे आहे मध्यस्थाचं हृदय. कदाचित त्या नगरात 50 न्याय मिळाले तर त्या 50 न्याय करता त्या ठिकाणाचं तू सहन करणार नाहीस काय? काय करतो तो? बार्गेनिंग. काय करतो? काय बोलतो आपण? ते किंमत करतो ना, काय बाजारात त्याचं काय बोलतो? किंमत करतो ना. हां, भैया आपल्याला सांगतो 100, नाही आपण सांगतो 50. किंमत करतो. मग हां, देवाशी काय करत आहे? किंमत, भाव करत आहे. नाही, तो सांगतो एवढ्या मोठ्या नगरात एवढे लोक आहेत, पण 50 जर चांगले असतील तर तू त्यांना मारशील काय? वचन 25, असे करणे तुझ्यापासून दूर होवो. दुष्टाबरोबर न्यायीस मारणे म्हणजे दुष्टासारखा न्यायी व्हावा हे तुझ्यापासून दूर असो. जो पृथ्वीचा न्यायाधीश तो योग्य न्याय करणार नाही काय? तो सांगतो देवाला, अरे तुझ्या एवढ्या दुष्टांबरोबर तू न्यायीना पण कसा मारशील? तू न्यायी नाही का? तू अन्याय कसा करशील? बघा, एवढं धाडस आहे अब्राहमाला की तो देवाला सांगतोय तू असं नाही करू शकणार, तू नाही आहेस. एवढं नातं पाहिजे ना, नातं पाहिजे. हालेलुया. बघा, नातं टिकवायचं आहे प्रभूबरोबर तर आपण उभे राहू शकू खिंडारात. तेव्हा यहोवा म्हणाला, जर मला सदोमात नगराच्या आत 50 न्याय मिळाले तर मी त्यांच्याकरता त्या सर्व ठिकाणाचे सहन करीन. देव मान्य झाला. 50 मला मिळाले ना तर मी नाश करणार नाही. चल, मी तुझं ऐकेन, कारण तू माझ्यासमोर उभा राहिलास. हालेलुया. बघा आपली किंमत किती देवानं दिलेली आहे, किती जबाबदारी दिलेली आहे, किती आशा ठेवलेली आहे आपल्यावरती. आणि आपण सांगतो मी कोण आहे, मैं किस झाड की पत्ती. नाही, आपली जबाबदारी ओळखायची. हालेलुया. आशीर्वाद दिले ना, मग कर्तव्य नाही. हालेलुया. आपल्याला आशीर्वाद पाहिजेत पण कर्तव्य नाही करायचं, तसं कसं चालेल? जबाबदारी पण आहे की नाही? वचन 27, अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, मी तुला विनंती करतो, पहा मी केवळ धूळ व राख असून प्रभूजवळ बोलायला धजलो. मला माहिती आहे मी धूळ आणि राख आहे, तरी मी तुझ्याजवळ बोलतो. आणखी बार्गेनिंग करतो तो, आणखी किंमत करतोय. 50वर नाही, आता कमी 40ला दे. आधी काय सांगितलं? 50ला दे. नाही नाही नाही, 50 नाही, आता 40ला दे. बघा, कदाचित 50 न्यायींमध्ये फारच कमी पडले तर त्यामुळे तू 5मुळे तू सर्वांचा नाश करायला धसशील काय? तेव्हा त्याने म्हटले, मला तेथे 45 मिळाले तरी मी नाश करणार नाही. 50 वरून आला 45, कमी झाले. हालेलुया. बघा कशी बार्गेनिंग करतोय तो, किंमत करतोय, देवाबरोबर भांडतोय. नाही प्रभू, एवढे लोक आहेत तिकडे, आपल्याला पडतं का हो कसं लोकांचं कधी की इतक्या लोकांचा नाश होणार आहे, त्या नरकामध्ये सर्व काळच्या अग्नीमध्ये जळणार आहेत. कधी कधी विचार करून डोकं सुन्न होतं की कसं काय आपल्याला प्रभूनं कशासाठी वापरलं, कुठून वापरलं, काय दिलं पहिलं प्रभूनं आपल्याला? नरकापासून वाचवलं ना. मग इतकी लोक आपली नरकात जाणार आहेत, त्याचं काय? आपला शत्रूही तिथे नको बापा, नकोच. इतकं भयानक आहे नरक. सर्व काळचं मरण, देवापासून दूर जाणं, आगीत लोळणं, आगीत तडफडणं. किडा मरत नाही, अग्नी विझत नाही, गंधकाचा धूर, श्वास नाही. कल्पना करवते आपल्याला. मग लोकांसाठी कोण रडणार? कोण रडणार? प्रभू सांग, मला वापर. सांगा आज प्रभूला, मला वापर. मी तुझ्यासमोर आणि देव लोकांच्या मध्ये उभा राहीन. मला तू काही दे अथवा ना दे, माझ्या लोकांना वाचव. हालेलुया. वचन 29, मग ह्याने त्याच्याजवळ आणखी बोलून म्हटले, कदाचित तेथे 40 मिळतील. तेव्हा त्याने म्हटले, 40 करता मी तो करणार
नाही. 50 वरून 45, 45 वरून 40. प्रभू इतके तरी असतील तरी तू नाश करशील का रे? नाही. वचन 30. मग हा म्हणाला, प्रभूला राग नाही हो, हा करतोय बार्गेनिंग, हा किंमत करतोय. बघा अब्रामाचं हृदय. आपलंही तसंच असावं. प्रभू नको ना, प्रभू कोणी तुला मिळणार नाही का रे? आणि प्रभू सांगतो, या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. आहेत आहेत ना, मग त्यांच्यासाठी प्रार्थना करावी लागेल मिळवण्यासाठी. बोलत जा, उगा राहू नको, प्रार्थना कर. प्रभूला राग नाही हो, म्हणजे मी बोलेन. कदाचित तेथे 30 मिळतील. तेव्हा त्याने म्हटले, मला तेथे 30 मिळाले तरी मी तो करणार नाही. 50 वरून आला 45 मिळाले तर, 45 वरून आला 40 मिळाले तर, 40 वरून 30 वरती आला. 30 इतक्या लाखो लोकांमध्ये 30 चांगले माणसं मिळाली तर देव सांगतो, त्या 30 करता मी ते लाखो लोकांना मारणार नाही. काय समजलं मध्यस्थ काय आहे? प्रभू नको, प्रभू नको, आवरून धर. मग हा म्हणाला, पहा मी प्रभूशी बोलायला दसतो. पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी घाबरतो पण बोलतो. नाही का, भैयाजवळ गेल्यावरती आपण किती वेळा बार्गेनिंग करू? 1-2 वेळा करू आणि तो चल भाग आहे असे. मोशेही तेच करतोय. मोशेला माहिती आहे देव सांगेल चुप, म्हणतो ना मी धसतो तुझ्याजवळ बोलायला. हालेलुया. कदाचित तेथे 20 मिळतील तर तू काय करशील? 20 मिळाले तर? मग देवाने त्याला म्हटले, 20 करता सुद्धा मी त्यांचा नाश करणार नाही. बघा कुठून कुठे आलं, 50 वरून 20. मग मोशे म्हणाला, पहा प्रभूला राग न यावा. परत तो सांगतो, तुला राग येईल पण मी पुन्हा बोलतो. बार्गेनिंग शिकायचे मोशे आपल्या अब्राम आपल्या बापाकडून शिकायची. आपला बाप कसा होता? बार्गेनिंग, भाव करणारा होता पक्का देवाशी. हालेलुया. लोकांना लुबाडण्यासाठी नाही, लोकांना वाचवण्यासाठी. लोकांना लुबाडण्यासाठी भाव नाही करायचं, जाऊ दे. देवाजवळ लोकांसाठी भाव करा. प्रभू वाचव. प्रभूला राग न येवो, म्हणजे मी एक वेळ मात्र बोलतो. कदाचित तेथे 10 मिळतील. तेव्हा त्याने म्हटले, 10 करता सुद्धा मी त्यांचा नाश करणार नाही. बघा 50 लोक कुठे माहिती आहे मिळणार नाहीत. 10 आणलं देवाला. 10 मिळाले तर, पण त्याची पण शाश्वती नव्हती. त्याला मिळतील नाही मिळणार. एवढं सदोम आणि गमोरा भयानक होतं. दुष्टाई एवढी वाढलेली की देव त्यांचा नाश करायला तयार होता. पण अब्रामाने विनंती केली. हालेलुया. आणि यहोवा अब्रामाशी संभाषण करणे समाप्त केल्याबद्दल बरोबर निघून गेला आणि अब्राम आपल्या ठिकाणी परत आला. त्याच्या विनंतीमुळे लोट आणि त्याची मुलगी, 2 मुली आणि 1 बायको वाचवली गेली. किती माणसं वाचली? लोट, त्याच्या 2 मुली आणि 1 बायको. किती माणसं वाचली? देवानं त्या 4 जणांना बाहेर काढलं आणि सदोमावरती अग्नीचा वर्षाव केला आणि सगळ्यांना नाश करून टाकला. कोणाच्या मध्यस्थीमुळे लोट वाचला? अब्रामाच्या. हालेलुया. क्रोध येणारच, पण तुम्ही थोडं लांबवू शकता. जे निवडलेले आहेत ते बाहेर काढू शकता, लवकर काढू शकता. पण त्यासाठी किंमत मोजावी लागेल, जळावं लागेल, काहीतरी द्यावं लागेल, कंटाळा द्यावा लागेल, झोप द्यावी लागेल. आहे तयार की मला वाटतं तेव्हा मी करतो प्रार्थना, आमेन म्हणतो, चल. मग चाललं मोबाईल, मग चाललं हिंडाया नांगाया. नाही, असं नाही आपलं जीवन. आपलं जीवन कशासाठी तरी देवानं आपल्याला बोलावलेलं आहे. तुम्ही राजाचे याजकगण आहात. त्याच्यासमोर तुम्ही उभे राहावे, लोकांसाठी प्रार्थना करावी, म्हणून आपल्याला निवडलेलं आहे. आणि देवाच्या लोकांनी तेच केलं आहे.
योसेफानं काय केलं? योसेफानं कष्ट भोगले, त्याच्या घरच्यांनीच त्याला विकलं ना, पण त्यांनी कोणाला वाचवलं? त्याचं अख्खं घराणं त्यानं वाचवलं की नाही? असा आहे योसेफ. हालेलुया. तो म्हणतो, तुम्ही माझ्या वाईटासाठी सर्व केलं, परंतु देवाने मला तुमच्या आधी अशासाठी पाठवलं की तुमचे जीव वाचले जावे, आणि 70 जण वाचले गेले. कष्ट भोगले, उभा राहिला देवाच्या, आणि त्यांच्यामध्ये कुरकुर केली की त्यांना मारून टाक, चल जाऊ दे, मला माहिती नाही, मला विकून टाकलं, मला त्रास दिला. हालेलुया. असं हृदय आपल्याला मिळेल तर किती बरं. आमेन. चालेल का? मागायचं का? निर्गम 33 अध्याय. आठ ते 11, पान 121. निर्गम 33 अध्याय 8 ते 11. आपण मोशेबद्दल पाहू की मोशेने एवढं नाकारलं, फारोचा कन्या होण्याचं नाकारलं, फारोचा कन्येचा मुलगा होण्याचं नाकारलं, पापाचं क्षणिक सुख नाकारलं, द्रव्यनिधी नाकारला, सर्व नाकारलं, आणि 40 वर्षाचा असताना तो रानामध्ये पळाला. किती वर्ष पळाला? किती वर्ष राहिला रानामध्ये? 40 वर्ष त्याने रानात काढली. तेव्हा देवाने त्याला झुडपामध्ये दर्शन दिलं. हालेलुया. किती किंमत मोजली असेल हो आपल्या सासऱ्याच्या घरी राहण्यास. बरं वाटेल का सासऱ्याच्या घरी राहायला? मोशे कुठे राहिला? सासऱ्याच्या घरी. आधी कोण होता? राजा होता. त्याचा काय झाला? भिकारी झाला, गुराखी झाला, राजाचा गुराखी झाला. किंमत मोजली की नाही? पण त्याला माहीत होतं मला कशासाठी निवडलेलं आहे. देवाच्या समोर उभं राहण्यासाठी मला निवडलेलं आहे. मी राजा असो की गुराखी असो की रंक असो, मी देवाच्या समोर उभा राहीन माझ्या लोकांसाठी. आणि त्या एकामुळे 6 लाख पुरुष आणि त्यांच्या स्त्रिया आणि त्यांची मुलं वाचवली गेली. 24 लाख 30 लाख लोक त्याच्यामुळे वाचवली गेली. समुद्र दुभांगला आणि त्यांनी समुद्र पार केला एका माणसामुळे. किती माणसं पाहिजेत देवाला? एक. 1000 शून्य किती किंमत आहे? 1000 शून्य तुमच्या टोपलीत असतील, किती किंमत आहे? काहीच नाही ना. पण 1 शून्य असेल आणि त्याच्याबरोबर 1 असेल तर किती किंमत आहे? 10. मोशे बरोबर कोण होता? मोशे शून्य होता ना, पण त्याच्याबरोबर कोण होता? 1. किंमत काय होती? 10. मग मिस्रातले 1000 असतील शून्य, त्याच्या पुढे तो 10 जास्त होता. आमेन. हालेलुया. आणि असे झाले की जेव्हा मोशे जेव्हा मंडपाच्या बाहेर जात असे तेव्हा सर्व लोक उठून प्रत्येक माणूस आपापल्या डेऱ्याच्या दारी असे व ते उभे राहत. आणि मोशे मंडपाच्या आत जाईपर्यंत त्याच्या मागून पाहत असत. मंडपात जाण्याचा अधिकार फक्त कोणाला होता? मोशेला. आणि असे झाले की मोशे मंडपाच्या आत प्रवेश करी तेव्हा ढगाचा खांब उतरून मंडपाच्या दारी उभा राही. आणि यहोवा मोशेशी बोले. कोणाशी बोले? यहोवा मोशेशी. कारण या मोशेने किंमत मोजलेली. हालेलुया. त्यानं लोकांना कवटाळून घेतलेलं, त्यानं लोकांवरती कवच घातलेलं. माझी लोक, त्यांना मारू नकोस. हालेलुया.
वचन 10, आणि सर्व लोक ढगाचा खांब मंडपाच्या दारी उभा असलेला पाहत असत, तेव्हा सर्व लोक उठून प्रत्येक माणूस आपापल्या डेऱ्याच्या दारी असे उभे राहत व नमन करीत. आणि कोणी पुरुष आपल्या मित्राशी बोलतो तसा यहोवा मोशेशी तोंडोतोंड बोलत असे. बापरे, कोणी पुरुष आपल्या मित्राशी तोंडोतोंड बोलत असे तसा यहोवा मोशेशी तोंडोतोंड बोलत असे. हालेलुया. मग आपल्याला कशाला बोलवलंय? आपल्याला काय म्हटलंय येशूनं? तुम्ही माझे मित्र आहात. धनी आपल्या दासाला काही सांगत नाही, परंतु तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हाला सांगेन, मी तुमच्याशी बोलेन, पण वेळ दिला पाहिजे ना. हो, किंमत मोजायला लागेल ना, ती नको. आम्हाला देव बोलला पाहिजे, पण किंमत नाही मोजायची. नाही, असं नाही होत. किंमत मोजावी लागेल. हालेलुया. चौतीसवा अध्याय वचन 2 बघा. मोशेला देव काय म्हणतो? 34वा अध्याय वचन 2. कधी भेटायला जाईल? आणि तू पहाटेस तयार होऊन सकाळी सिनाय डोंगरावर ये आणि तेथे डोंगराच्या शिखरावर माझ्याजवळ हजर हो. कधी बोलावतो देव? मध्यस्थीची कधी करायची प्रार्थना? किंमत कधी मोजायची? वाटेल तेव्हा नाही, पहाटे. येशूनं कधी मोजली? पहाटे. दाविदानं कधी मोजली? मोठ्या सकाळी. मी तुला धन्यवाद देईन. हालेलुया. देवाला उत्तम ते पाहिजे, फाटकं फुटकं नको. काय पाहिजे देवाला? उत्तम. मग उत्तम वेळ कधी असते? सकाळी, जेव्हा आपण जागेतनं उठतो, आपलं मन शुद्ध असतं, फ्रेश असतं, तेव्हा ते देवाला द्यायचं. हालेलुया. मग ते चिंता आणि भीतीने ग्रस्त होत नाही. आज काय होईल? नाही, प्रभूशी तुम्ही सकाळी बोलता ते तुम्ही पूर्ण दिवसभर ते तुम्हाला पुरतं. पण समजा सकाळ देवाबरोबर घालवली नाही तर दिवसही तुमचा कसा जाईल माहीत नाही. हालेलुया. तू पहाटेच तयार होऊन सकाळी सिनाय डोंगरावर ये आणि तेथे डोंगराच्या शिखरावर माझ्याजवळ हजर हो. आपल्यालाही प्रभू तेच सांगतो, काय कर? तू पहाटेस तयार हो, स्वतःला तयार कर आणि सिनाय डोंगरावर ये. आता आपल्याकडे डोंगर, तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे डोंगर नाहीत. मग आम्ही कुठे जायचं? तुझ्या आतल्या खोलीत जा. आपल्याला काय सांगितलंय? आतली खोली कुठे आहे? गुप्तस्थान. गुप्तस्थळ कुठे आहे? आपलं मन. जे आपल्या बायकोला पण माहीत नाही ना, गुप्त आहे ना. नवऱ्याच्या मनात काय चाललंय बायकोला माहिती आहे का? गुप्त आहे ना. काय काय कोठं हिंडून येतोय हा, काय काय कोणाकोणाला घेऊन फिरतोय, बायकोला नाही माहीत. आणि बायको काय करते तर नवऱ्याला माहीत. कुठं आहे गुप्तस्थळ? आपले विचार, आपलं मन. तू आपल्या गुप्तस्थळी जा, पूर्ण मन प्रभूकडे लाव आणि गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. जो गुप्तात पाहतो तो तुला प्रतिफळ देईल. पूर्ण दिवस ते प्रतिफळ तुझ्याबरोबर असेल. तो तुझ्या संगती चालेल आणि तू हाक मारशील तेव्हा तो उत्तर देईल. तू विनंती करशील, लोकांसाठी मध्यस्थी करशील आणि ते वाचवले जातील. हालेलुया. तारात किंमत मिळण्यासाठी की नुसतं ऐकायचं आणि सोडून जाऊ दे ना, काय बोलतो ते बोलू दे. आपल्याला कुठे होणार आहे? असं करत राहिला तर 1 वर्षांनी काय होऊ आपण? आज मी तुम्हाला दिसतोय ते ह्याच्यामुळेच दिसतोय ना, की आम्ही काहीतरी किंमत मोजली की नाही, की असंच येतं का आम्हाला? नाही, काहीतरी मोजावं लागतं. प्रभू नाही. मित्र सोडून देतात, त्रास होतो, कष्ट येतात, लोक बोलतात,
नातेवाईक बोलतात, प्रभू मी तुला सोडणार नाही. काय जायचं ते घे, माझं धन घ्यायचं धन घे, माझं काही शेतं घ्यायची शेतं घे, सगळं घे, मला तू हवा आहे. हालेलुया. किंमत मोजावी लागेल, रिकामं व्हावं लागेल. आपण जे भरतो त्यामुळे प्रभू आपल्याला भरत नाही. भरलेलं भांडं भरू शकेल का? काय करावं लागेल? रिकामी व्हावं लागेल. सकाळी जायचं, प्रभू मला रिकामी कर, तू भर, तुझे विचार मला दे, तुझ्या लोकांसाठी प्रार्थना करण्याची बुद्धी मला दे, मला ज्ञान दे. हालेलुया. बघा मोशेचं हृदय कसं होतं. गणना 12वा अध्याय वचन 3. काय म्हणतंय बघा वचन, पान क्रमांक 195, गणना 12वा अध्याय वचन 3. काय लिहिलंय मोशेबद्दल? मोशे हा मनुष्य तर फार नम्र होता. काय होता? फार नम्र. नम्र म्हणजे काय? असं चालतो तर नम्र का? हा नाही, नम्र म्हणजे रिकामी. काय? रिकामी. सोपी भाषा. प्रभू माझ्यामध्ये काहीच नाही, तू मला भर, तुझ्या विना मी जगू शकत नाही. हां, तो आहे नम्र. प्रभू तुझ्याशिवाय मला काही करता येत नाही, तुझ्याशिवाय मला काही नाही, तूच माझं धन, तूच माझं सर्व काही, तुझ्याशिवाय मला जगू शकत नाही मी. मोशे तर फार नम्र होता, भूमीच्या पाठीवर असलेल्या सर्व मनुष्याहून फार नम्र होता. देव कोणाला शोधतो? एक माणसाला. आणि देवाला कोण सापडला? मोशे. का सापडला? कारण त्याचं हृदय देवाजवळ पूर्ण होतं. देव शोधत होता इथून तिथून, मी कोणाला पाठवू, माझ्या लोकांसाठी मी कोणाला उभं करू, माझ्या लोकांसाठी माझ्याकडे मध्यस्थी कोण करील. देवाला मोशे सापडला. तो नम्र होता, रिकामी होता. त्यामुळे त्याने सगळं रिकामी केलेलं. काय रिकामी केलं? आपलं पद, वासना, पाप, धन. आपण भरलेलं असू या गोष्टीने, देव आपल्याला वापरणार नाही. वापरेल? देवाला रिकामी मडकं पाहिजे, भरलेलं नको. बघा गणना 14वा अध्याय 1 ते 4. पान 197. मग सारी मंडळी, गणना 14वा अध्याय 1 ते 4. मग सारी मंडळी मोठा गळा काढून रडली आणि लोक रात्रभर रडले. आणि इस्रायलाच्या सर्व संतानांनी मोशेच्या विरुद्ध व अहरोनाच्या विरुद्ध कुरकुर केली. आणि सगळ्या मंडळीने त्यांना म्हटले, आहा, आम्ही मिसर देशात मेलो असतो किंवा याच रानात आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. तू आम्हाला कशाला बाहेर काढलंस? तू आम्हाला कशाला बाहेर काढलंस? आम्ही तिथे मस्त टरबूज, कांदा, लसूण, सुकी मासळी खायचो. काय खात होते हे ते विसरले नाहीत, पण ओझाखाली होते हे ते विसरले. बंधनात होते ते विसरले, पण काय खात होते ना ते नाही विसरले. आम्ही तिथे काय खायचो? मटण, टरबूज, मासळी, लसूण, कांदे. इकडे काय? सकाळी मानना, दुपारी मानना, रात्री मानना, मानना एके मानना, मानना दुने मानना, मानना त्रिक मानना. छा, तू कशाला आणला आम्हाला इकडे मारायला? आम्ही तिकडे मेलो असतो तर बरे झाले असते.
हालेलुया. कोणाविरुद्ध कुरकुर करतात? मोशे विरुद्ध. आणि यहोवा आम्हास कशाला या देशाकडे आणत आहे? आम्ही तलवारीने पडावे म्हणून काय? आम्हाला इथे आता तलवारीने मारण्यास आणलं काय? आम्ही तिथे बरे होतो. ती ओझी आम्हाला बरी होती, आम्हाला खायला तरी मिळायचं. इथे आम्हाला तलवारीने मारायला आणलंय. आमच्या बायका व आमची लेकरे लूट अशी होतील. मिस्रात परत जाणे आम्हास बरे नाही काय? कुठं लागलं मन? मिस्रात. परत बंधनात जायचंय. प्रभूमध्ये आल्यावरती हे नाही करायचं, ते नाही करायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं. मग आठवते दारू पित होतं तर किती बरं होतं. हां, लफडी करत फिरत होतं किती बरं होतं, लाईन मारत. मस्त ना, कोण बोलायला नाही, चलता था मस्त, अपनी दुनिया में मगन था. वाटतं तसं? वाटतं तितकं सोपं नाही आहे ते. कधीच विचार करू नका की माझं आयुष्य आधीचं बरं होतं. प्रभूनं किंमत मोजून आपल्याला विकत घेतलेलं आहे. त्या वधस्तंभावरची किंमत आपल्याला जाणायची असेल तर बघा किती आहे. प्रभूला त्या वधस्तंभावरती पहा, ती किंमत त्यानं मोजलेली आहे त्या घाणीतून मला बाहेर काढण्यासाठी. कधीही विचार करायचा नाही मला पुन्हा त्या घाणीत जायचं आहे. नाही, मी इथे मान्ना खाईन, 2 रोटी खाईन, पण मी सुखी आहे. प्रभू माझ्याबरोबर आहे, मी सुखी आहे. मला नको काही. वचन 4, आणि ते एकमेकास म्हणाले, आम्ही पुढारी नेमू आणि मिस्रात माघारे जाऊ. बघा, आमचा दुसरा लीडर आहे कोणतरी. तो बेस शिकवतो. हा, तो आम्हाला तिकडं लास्ट सगळं करू देतो. आम्हाला व्यभिचार केला चालतो, मूर्तीपूजा पण चालते, तेल पाणी पण चालते, सगळं चालते, सगळं चालते, सगळं करा आणि प्रार्थनेला या, असं आम्ही लीडर करू. हे नको, हे पाळक नको, हे असं नाही करू देत, तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. हां, आहे असं आजही आहे ना मंडळीत. तसंच आहे. त्यांनी मोशे विरुद्ध कुरकुर केली. वचन 11 बघा. मोशे इस्रायलासाठी देवाजवळ मध्यस्थी करतो. मोशेचं हृदय बघा किती. मोशेने त्यावेळेला सोडून दिलं असतं तर जाणं, तुम्हाला काय करायचं ते करा, मी चाललो, मरा इकडे. हा, मोशे नम्र होता. लोकांनी कितीही बोललं तरी त्याला काही लागलं नाही. तो प्रभूकडे पाहत होता, प्रभूकडे विनंती करत होता, प्रभू जाऊ दे, यांना क्षमा करते, काय करतात त्यांना कळत नाही, तू क्रोध मात्र आवरून धर, थांब, त्यांना नाश करू नकोस. देवानं मोशेला ऑफर दिली. काय दिली? ऑफर. बघा काय ऑफर दिली. आणि यहोवाने मोशेला म्हटले, हे लोक कोठवर मला धिक्कारतील. हे लोक कोर्टवर माझा धिक्कार करतील, मला नाकारतील, मला तुच्छ मानतील. आणि जे सर्व चमत्कार मी त्यांच्यामध्ये केले त्यावरून तरी ते कोर्टवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. इतकं मी त्यांच्यामध्ये केलं, त्या चमत्कारावरून सुद्धा ते विश्वास ठेवत नाहीत माझ्यावर. मी त्यांना मरीने हाणीन, मी त्यांना मरीने मारीन. देव काय सांगतो? मी त्यांना मारीन, मरी पाठवीन आणि सर्वांचा नाश करीन. आणि त्यांना वतनातून घालवून मी तुझ्यापासून त्यांच्यापेक्षा मोठे व बलवान राष्ट्र करीन. मोशेला किती मुलं होती? 2. देवानं ऑफर दिली. हे 6,30,00,000 आहेत ना, हे मरीने मारून टाकीन, करोना पाठवेन एकाच दिवसात. आणि काय करीन? तुझ्यापासून त्यांच्यापेक्षा मोठे राष्ट्र करीन. त्यांचे 30 आहेत ना, मी तुझे 60,00,000 करीन. क्या ऑफर था ना, मस्त. आपल्याला दिलं तर दे रे, जाऊ दे, सगळे मरत जाऊ दे, मला दे पहिलं. हा, नाही का? काय बघा, मोशेने ऑफर धिक्कारली. काय दिली?
चल मला नको सांगू आहे. नाही नाही नाही, बात नाही पाहिजे. दुसरी बात कर. तो काय सांगतो बघा, वचन 13. तेव्हा मोशे यहोवाला म्हणाला, तर मग मिस्री हे ऐकतील. लोकांना देवाची निंदा करण्यासाठी काही वाईट वाटलं नाही, पण मोशेला देवाच्या नावाची निंदा होईल ह्याचं फार भय होतं. समजलं का? लोकांना देवाच्या नावाची निंदा होईल ह्याचं काही पडलं नाही. त्यांना फक्त खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, मजा करायला पाहिजे. पण मोशेला देवाच्या नावाची मिस्री लोक निंदा करतील ह्याचं भय होतं. त्याने ऑफर घेतली नसती का? पण जर ऑफर घेतली असती तर काय झालं असतं बघा. तर मिस्री लोक हे ऐकतील, कारण तू आपल्या पराक्रमाने या लोकांना त्यांच्यामधून काढून वर आणले, आणि ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू यहोवा या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू यहोवा प्रत्यक्ष दिसत आहेस, आणि तुझा मेघ त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा मेघाच्या स्तंभात व रात्री अग्नीच्या खांबात तू त्यांच्या पुढे चालतोस. लोकांनी पाहिलं आहे की तू प्रत्यक्षपणे तुझी समक्षता त्यांना चालवत आहे. रात्री अग्नीच्या स्तंभात आणि दिवसा ढगांच्या खांबामध्ये तू त्यांच्याबरोबर उभा असतोस. वचन 15. आता जर तू या लोकांना एका मनुष्यासारखे जीवे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ते बोलतील, ते म्हणतील, यहोवाने जो देश या लोकांना शपथेने देऊ केला होता त्यात त्यांच्याने त्याला नेवेना. काय म्हणतील लोक? की ज्या लोकांसाठी तू मिस्री लोकांना मारलंस, आणि ज्या लोकांना तू शपथ दिली होतीस की मी तुला वतन देश देईन, आणि जर तू या लोकांना मारलंस तर ते लोक म्हणतील की यांच्या देवाला त्याच्या लोकांना त्याच्या वतनाच्या देशामध्ये नेता आलं नाही, नेवत नाही. दुर्बळ आहे यांचा देव. यांचा देव काय आहे? दुर्बळ आहे, खोटारडा आहे, सांगतो तसं करत नाही. मोशेचं हृदय बघा आणि लोकांचं हृदय बघा, फरक होता. देवानं मोशेला का निवडलं? कारण मोशे देवाच्या नावाचं भय धरत होता. हालेलुया. देवाच्या नावाची निंदा व्हावी हे त्याला अजिबात पसंत नव्हतं. जेव्हा आपण वाईट करतो तेव्हा काय होतं? जेव्हा आपण पाप करतो तेव्हा काय होतं? देवाच्या नावाची निंदा होते. बरोबर का? वचन 17. तर आता मी विनंती करतो. काय करतो मोशे? देवाजवळ मध्यस्थीची प्रार्थना करतो, विनंती करतो की जसे तू बोलला आहेस त्याप्रमाणे प्रभूचा पराक्रम थोर असावा. तू म्हणालास की यहोवा मंद क्रोध व फार प्रेम दयावान, अन्याय व अपराध यांची क्षमा करणारा आहे. अब्राहम पण तेच म्हणाला ना, तू न्यायी आहेस. मध्यस्थी करताना काय म्हणायचं? प्रभू तू क्रोध धरत नाहीस, तू मंदक्रोध आहेस, तू चांगला आहेस, तुझ्याकडे क्षमा आहे, तू दयावान आहेस, म्हणून या लोकांना वाचव, म्हणून या लोकांवरती क्रोध नको पाठवूस, तुझा राग आवरून धर. आणि तो दोषास निर्दोष ठरवणारच नाही, तर तो 3ऱ्या व 4थ्या पिढीवर बापांच्या अन्यायाचे शासन लेकरावर घालणारा आहे. तो देवाबद्दल सांगतो. पण तो सांगतो, मी तुला विनंती करतो, तू आपल्या प्रेमदयेच्या थोरपणाप्रमाणे आणि मिस्रापासून येतपर्यंतही जसे तू या लोकांचे सहन केले आहे त्याप्रमाणे या लोकांच्या अन्यायाची क्षमा कर. हे आहे मध्यस्थाचं हृदय आणि मध्यस्थाची प्रार्थना आणि मध्यस्थाची किंमत. कठीण आहे,
हो, कठीण आहे, पण जबाबदारी आहे. घेऊ शकता? सोपं आहे का? पण किंमत मोजावी लागेल. आपण स्वतःसाठीच प्रार्थना करतो, पण आता आपल्या प्रार्थनेचं परीघ वाढवा. माझी हद्द वाढवा सांगितलंय की नाही? मग हद्द कुठे वाढवायची? ही हद्द वाढवायची आहे. माझे शेजारी, माझं गाव, माझं तलासरी, माझा जिल्हा, माझा महाराष्ट्र, माझा देश, देशासंबंध जवळ असलेले सर्व देश वाढवा ना. हो, प्रार्थनेत हद्द वाढवायला कोण कमी पडतं? आपणच पडतोय. किती माणसं पाहिजेत मध्यस्थीसाठी? एक. हालेलुया. करू शकू का? हालेलुया. एस्तेरने काय केलं? मर्देखाईने काय केलं ना? केली ना मध्यस्थी? इयोबानं काय केलं? बघा, इयोबानं पहिला आपल्या मुलांसाठी मध्यस्थी केली ना. वाचू इयोब पहिला अध्याय. चार आणि 5. इयोब पहिला अध्याय 4 आणि 5. बघा, इयोबाकडे सगळं काही होतं. पैसे होते, धन होतं, दौलत होती. पण इयोब एक नेहमी गोष्ट करीत असे. 5:649 वचन 4. त्याचे मुलगे एकमेकांच्या घरी एक आपापल्या नेमलेल्या दिवशी जाऊन भोजन करीत असत आणि निरोप पाठवून आपल्या तिघी बहिणीस आपणाबरोबर खायला प्यायला बोलावीत असत. आणि असे झाले की त्यांच्या भोजनाचे दिवस क्रमाने समाप्त झाले, म्हणजे इयोब निरोप पाठवून त्यांना पवित्र करीत असे. कोण पवित्र करीत असे त्यांना? इयोब. कोणाला? आपल्या मुलांना. आणि पहाटेस उठून त्या सर्वांच्या कधी आपण विसरून जातो. समजत नाही आपल्याला वाचताना. पहाटेस उठून सर्वांच्या संख्येच्या प्रमाणाने होमार्पण अर्पण करीत असे. प्रत्येकाचं नाव घेऊन देवाजवळ प्रार्थना करीत असे. आपलं काम काय आहे? कधी सकाळी. पहिलं कोणासाठी? माझ्या कुटुंबासाठी, प्रत्येकासाठी. कसं? नाव घेऊन. प्रभू, ह्यांनी कदाचित पाप केलं असेल, त्यांना क्षमा कर. मुलांसाठी विशेष करून. आपल्याला माहीत नाही आपली मुलं काय करतात. माहीत आहे? नाही. काय करायचं? प्रार्थना करायची. प्रभू, त्यांना क्षमा कर. कदाचित त्याने तुझ्या विरुद्ध काही पाप केलं असेल, त्यांना क्षमा कर, त्यांना बदल. मी आणि माझं घराणं यहोवाची सेवा करू. कारण इयोब म्हणे, कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि आपल्या मनात देवाला अवमानले असेल. कुठे अवमानले असेल? मनात. बघा, हालेलुया. देवाचं वचन फाडतं ना. आणि इयोब सर्वदा तसेच करीत असे. एक दिवस का? सकाळी सर्वदा. व्हायचं आहे मध्यस्थ. आपण मध्यस्थीची प्रार्थना करतो ना, जमतो ना, महिन्याच्या पहिल्या पहिल्या शनिवारी पहिल्या दुसऱ्या दिवशी काहीतरी. आता समजलं कशासाठी जमतोय, कसं करायचं. कारण आपल्याला हेतू माहीत पाहिजे, आपण कोण आहोत आणि काय केलं पाहिजे. नाही तर मग व्यर्थ बडबड असते, ते रुटीन होऊन जातं, त्याला अर्थ राहत नाही. जमायचं, जायचं.
योग 22वा अध्याय. तीसवं वचन. योग 22 वचन 30. जो निर्दोष नाही त्याला देखील तो सोडविल आणि तुझ्या हातांच्या निर्मलतेकडून तो सोडवला जाईल. काय म्हणतो देव? देवाचं वचन काय सांगतं? जो निर्दोष नाही त्याला देव वाचवेल. कसा? तुझ्या हातांच्या निर्दोषतेकडून तो सोडवला जाईल. हालेलुया. मध्यस्थ कशा असला पाहिजे? निर्दोष, रिकामी, नम्र, डोळे भरलेले, लोकांविषयी प्रेम असलं पाहिजे. समजलं मध्यस्थाचं हृदय कसं असलं पाहिजे? हालेलुया. तयारी करावी लागेल ना, की असंच आहे, गेलं मागितलं झालं, आम्ही चाललो, आम्ही आमच्या घरात, तुम्ही तुमच्या घरात, तू तिथे राहा, आम्ही चाललो घरी. योग शेवटचा अध्याय 42वा अध्याय वचन 7 ते 8. आणि असे झाले 5,685. आणि असे झाले की यहोवा ही वचने इयोबाशी बोलल्यानंतर अलिफेस तेमानी याला यहोवा म्हणाला, तुझ्यावर व तुझ्या दोघा मित्रांवर माझा क्रोध पेटला आहे, कारण जसा माझा सेवक इयोब माझ्याविषयी ठीक बोलला तसे तुम्ही बोलला नाही. हालेलुया. तर आता तुम्ही आपणाकरता 7 बैल व 7 मेंढे घेऊन माझा सेवक इयोब याच्याकडे जा. देव त्याच्या मित्रांना काय सांगतोय? तुम्ही होमार्पण घेऊन माझा सेवक त्याच्याकडे जा आणि आपणाकरता होमार्पण अर्पण करा, म्हणजे माझा सेवक इयोब तुम्हासाठी प्रार्थना करेल. कारण मी तुम्हास तुमच्या मूर्खपणाप्रमाणे शासन करू नये म्हणून मी त्याची प्रार्थना मान्य करीन. बाप रे, इयोबाला देवानं काय मान दिला ना? का? कारण इयोबाचं हृदय देवापाशी पूर्ण होतं. तो देवाला भिणारा होता, सरळपणे चालणारा होता, न्यायी होता. कष्ट आले, दुःख आले, त्याने देवाला नाही सोडलं. हां, सगळं काही काढून घेतलं गेलं, त्याचं मुलं काढून घेतली गेली, धन दौलत काढून घेतली गेली, प्रॉपर्टी काढली, सगळं काढलं, त्याच्या शरीरावरती फोड आले, तरी म्हणाला तो देवापासून मला मिळाले, देव घेऊन गेला, देवाचं नाव धन्यवादित असो. त्यामुळे देव इयोबाला म्हणाला, हा माझा सेवक, ह्याच्या जवळ जा आणि तुमच्याविषयी तो प्रार्थना करील आणि मी त्याचं ऐकेन. मी तुमचं नाही ऐकणार, माझा क्रोध तुमच्यावरती आहे, कारण तुम्ही नीट नाही बोललात. मग बघा वचन 9. मग अलिफेस तेमानी, बिल्दत शुही व सोफर नामाथी यांनी जाऊन यहोवाने त्यास आज्ञापिले तसे केले आणि यहोवाने इयोबाला मान्य केले. देवानं कुणाचं अर्पण मान्य केलं? इयोबाची विनंती मान्य केली. आणि इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा यहोवाने त्याचे पाडाव पण दूर केले. काय करतो बघा देव, लक्षात ठेवा. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा यहोवाने त्याचे पाडाव पण दूर केले. आपण बंधनात आहोत का? आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करू. हालेलुया. माझी बंधनं आपोआप निघून जातात. जेव्हा मी दुसऱ्यांसाठी रडतो तेव्हा देव माझं गाऱ्हाणं ऐकतो. काय? आपण स्वतःसाठी रडतो, दुसऱ्यासाठी कोण रडेल?
बघा, आणि जे काही पूर्वी योबाचे होते त्याच्या दुप्पट यहोवाने त्याला दिले. हालेलुया. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी मागतो, देव आपली कोठारं भरतो. मध्यस्थाचं हे गुण आहे. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो, मित्रासाठी केली तेव्हा यहोवाला दुप्पट मिळालं, शत्रूसाठी केली तर किती मिळेल? हा मित्रांसाठी केली तर यहोवाला दुप्पट मिळालं. हो, मग शत्रूंसाठी प्रार्थना केली, त्यांना आशीर्वाद दिले, त्यांचं बरं केलं तर आपल्याला किती मिळेल? कोठारं मावणार नाही एवढा आशीर्वाद मी तुमच्यावरती ओतीन, आणि सर्व लोक पाहतील तुम्ही माझे निवडलेले लोक आहात. कमी पडेल? आपल्याला का मिळत नाही? कारण आपण दुसऱ्यासाठी मागत नाही. हालेलुया. आणि त्याचे होते त्याचे सर्व भाऊ, त्याच्या सर्व बहिणी व जे सर्व पूर्वी त्याच्या ओळखीचे होते तेही त्याच्याकडे आले आणि त्याच्या घरात त्याच्याबरोबर जेवले. आणि जे अरिष्ट यहोवाने त्याच्यावर आणले होते त्या सर्वांविषयी त्यांनी त्याच्याकरता शोक केला, त्याचे सांत्वन केले, आणि प्रत्येकाने त्याला एक केशिता नावाचे नाणे दिले, आणि प्रत्येकाने त्याला एक सोन्याची अंगठी दिली. देवानं त्याला माणसांमध्ये उंच केलं. हालेलुया. तू माझा मान करशील, मी तुला मान देईन. जो माझा मान करतो त्याचा मी मान करीन, जो मला अवमानतो तो अवमानला जाईल. हालेलुया. करूया तयारी. रोज प्रार्थना करायची जी दाविदानं केली. जर देवासमोर उभं राहायचं असेल, लोकांसाठी उभं राहायचं असेल, तर एक प्रार्थना नक्की करायची जी दाविदानं केली. स्तोत्रसंहिता 139 23वं वचन, आणि आपण संपवू. आपल्याला रोज शुद्ध व्हावं लागेल, आपल्याला रोज पूर्ण व्हावं लागेल, देवाबरोबर बोलावं लागेल. स्तोत्रसंहिता 139 वचन 23 आणि 24. देवासमोर उभं राहायचं आहे. कोणाकोणाला वाटतं देव माझ्याशी बोलावा, ही प्रार्थना रोज करा. कारण देव असं हृदय शोधत आहे जे त्याच्यासाठी पूर्ण आहे. जर ही प्रार्थना केली तर आपलं हृदय पूर्ण होत जाईल, पवित्र होत जाईल. बघा, हे देवा मला शोध, माझे हृदय जाण, मला पारख आणि माझे मनोभाव जाण, माझे दुष्ट विचार जाण, मला सांग. कारण माझ्या हृदयात काय लपलं आहे मला स्वतःला ठाऊक नाही. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ते बाहेर पडतं. त्याच्या आधी तू मला सांग, माझं हृदय जाण. माझ्यामध्ये कोणता दुष्टतेचा मार्ग असेल मला कळव, मला नाही ठेवायचा तो. आणि माझ्यामध्ये कोणता दुष्टतेचा मार्ग असेल तर मला पहा, तर पहा, आणि सर्व काळच्या मार्गाने मला ने. तुझ्या नीट म्हटलेल्या रस्त्यावर मला चालव, तुझ्या संगतीनं मला चालव. मला दाखव की माझ्यात काय वाईट आहे, अशासाठी की मी पश्चाताप करावा आणि ते काढून टाकावं, आणि तुझ्या समोर माझं हृदय पूर्ण असावं. मी तुझ्याशी विश्वासू असावं, तुझा विश्वासघात करू नये, इमानदार असावं. कराल? शक्य आहे? कठीण आहे? हो, कठीण आहे. किंमत मोजावी लागेल. किंमत मोजल्याशिवाय मिळणार नाही. हे फुकट नाही. आशीर्वाद वगैरे सगळं मिळेल, पण हे नाही मिळणार. आज जे आहे ते प्रभूचा सहभाग, प्रभूच्या समोर उभं असणं, प्रभूच्या संगतीत चालणं, त्याची समक्षता, आणि लोकांच्या आणि प्रभूच्या मध्ये उभं राहणं. ह्याच्यासाठी किंमत मोजावी लागेल, आळस टाकून द्यावा लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल, ओळखावं लागेल मी कोण आहे, आणि रोज प्रार्थना करावी लागेल. रोज सकाळी उठावं लागेल माझ्या कुटुंबासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या परिसरासाठी, माझ्या राज्यासाठी आणि माझ्या देशासाठी. कारण देवाचे डोळे इथून तिथून हिंडून पाहत आहेत की कोण मला मिळेल जो माझ्यामध्ये आणि लोकांच्या मध्ये उभा राहील, आणि मी त्यांचा नाश करणार नाही, तर मी त्यांना वाचवेन. हालेलुया. आज करूया प्रार्थना. कर दादा प्रार्थना. हालेलुया. सर्वजण